जिथे कुठेही कन्फ्यूज व्हाल तेव्हा या 3 शब्दांच्या जोरावर माणसाला काही सापडू शकतं. मार्ग सापडू शकतो, गुरु सापडू शकतं, गुरु तत्व सापडू शकतं, शांतता सापडू शकते आणि तुमच्या आयुष्याच्या ध्येयापर्यंत तुम्ही जाऊन पोहोचू शकता. फक्त जे स्वामी समर्थ महाराजांची जर खरेच भक्त आहेत असं म्हणवतात तर त्यांना खूप कठीण परीक्षेतनं जावं लागतं, हे तितकंच खरंय. इतक्या सहजासहजी महाराज कुठलीही गोष्ट तुमच्या हाती देत नाहीत. खूपच म्हणजे कधी कधी अहो काय स्वामी काय लावलंय ते, एवढा त्रास होतोय काय करताय, ते म्हणतात नाही ती वेळ नाही आली ना, वेळ आली की मी करणार, मला माहितीये ना तुझी सेवा दिसतीये, तुमच्या सगळ्या गोष्टी दिसतायत, पण ती वेळ नाही आली. आणि महाराजांचं तेही वाक्य कायम आहे, जोपर्यंत तुझी वेळ येत नाही तोपर्यंत तुझ्या हाती काही लागणार नाही. महाराज असं का म्हणतात त्याच्याही मागे कारण महत्वाचं आहे की महाराजांना त्या भक्तापासून लांब जायचं नाही आणि त्या भक्ताला आपल्यापासून लांब करायचं नाही. आणि जेव्हा त्या मधल्या संकटाच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही स्वामींचा हात सोडत नाही